गोपाल रघुमाई गोपाल रघुमाई गोपाल रघुमाई गोपाल रघुमाई जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण विठ्ठल हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्मसंस्थेचे आदेश छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय आनंद श्रीनिवासी ब्रह्मलीन मोठे बाबा ब्रह्मलीन मोठे बाबा कमी करा प्लेन आवाज द्या भैया थोडा आवाज वाढवा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या गुणादाने कथे त्यांच्या गुणादाने कथे बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगी आता दंडवत जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव किनाई कृपा करहु गुरुदेव किनाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव किनाई जय 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 मान गोसाई कृपा करहु गुरुदेव किनाई कृपा करहु गुरुदेव किनाई मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 विठ्ठल
गेले आशापाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण जगोद्धारक श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आज कीर्तनासाठी निवडलाय. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा मला खऱ्या भक्ताचं लक्षण सांगतायत, खऱ्या संतांचं लक्षण सांगतायत. कोण भक्त आहे, कोण संत आहे, हे आमच्या दृष्टीने तो खरा की खोटा हे ओळखता येत नाही. हल्लीच्या काळात असं झालं आई, दर महिन्याला नवीन संत बाहेर निघतोय, त्याचं दुकान मांडतोय, आपली फसवणूक होत. बरं, ज्याच्या दुकानात डुप्लिकेट माल आहे त्याच्या दुकानावर पाटी आहे, नकली मालापासून सावधान. घेणाऱ्याला प्रश्न पडतो खरा माल कोणता आणि खोटा कोणता. तुमची फसवणूक होऊ नये, तुमची आमची फसवणूक होऊ नये याकरता तुकोबारांनी दूरदृष्टिकोनातून मोठ्या दयाद्र अंतःकरणाने आजचा अभंग निर्माण केलेला. या अभंगात जे सांगितलेलं आहे हे लक्षण ज्याला बसलं त्याच्याच कडे धाव करायची, अन्यत्र इकडे तिकडे ऐरे गैरे नथू खैरे यांच्या नादी लागायचं. खरा भक्त कसा असतो, खरा संत कसा असतो, त्या संतांची ओळख तुम्हाला नाहीये. अभंगात सांगितलेल्या या शब्दांची ज्याला सलगी झाली, हे शब्द ज्याला मिळाले त्यालाच संत म्हणायचं, अन्यथा ऐरे गैरे नथू खैरे याच्या नादी लागायचं. बरोबर. तर आपण खऱ्या संतांपर्यंत पोहोचण्यासाठी हा अभंग आपल्यासाठी मॅप आहे, मॅप. जसं आपण मोबाईलला मॅप लावतो की नाही, अमक्या ठिकाणी पोहोचायचं, ते महाराजांना सकाळी सांगितलं मला लोकेशन द्या. लोकेशन द्वारे बरोबर मी या ठिकाणी पोहोचलो. जसं त्या लोकेशनने मला बरोबर नियोजित ठिकाणी मला जिथे जायचं तिथे पोहोचवलं, तसं आई हा जो अभंग आहे ना, हा अभंग आपल्याला खऱ्या संतांपर्यंत पोहोचवेल, आपली फसवणूक होऊ देणार. फक्त हा अभंग ज्याला लागतो त्याच्याच कडे आपल्याला जायचं. मग हा अभंग कुणाला लागतो त्याचं चिंतन आपल्याला करायचं. आपण जर लक्ष देऊन आजचं कीर्तन ऐकाल ना, तर आपल्याला निश्चित कळेल खरा भक्त कोणता आणि खोटा भगत कोणता. विठ्ठल आपण किम निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमलो सगळ्यांना माहिती आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये, जय भवानी नगर या परिसरामध्ये, गणपती मारुती बाप्पांच्या या पवित्र दरबारामध्ये, भोले बाबांच्या पांडुरंगाच्या पवित्र दरबारात हा 16 संपन्न होतोय महाशिवरात्रीच्या पर्व काळावर. आणि आजच्या या 6व्या दिवसाची सेवा, किती दिवस, 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामराकडे आपण सर्व मायपांच्या वतीनं, आपल्या सगळ्या परिसरातल्या कॉलनीतल्या सर्व रहिवाशांच्या वतीनं, हरिभक्ती पर्यंत दत्ता काका गरड यांनी वेरूळला मोठा उत्सव होता बाबाजी परिवारामध्ये. तर पूजनीय महात्माजींच्या समोर मला काही बोलण्याची संधी मिळाली होती आणि तेव्हापासूनचा यांचा आग्रह होता. ते म्हणे महाराज आमच्या जय भवानी नगर मध्ये आपण याल का? म्हटलं काका याल का काय विचारता तुम्ही, हॅलो करा आम्ही आलोच, आम्हाला दुसरं काय काम आहे. तर काकाजींचा आग्रह या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व जेवढे पुण्यवान संत माता पिता माझ्या समोर बसलात ना, तुम्हा सर्व पुण्यवान भाग्यवान संत मायबापांचं मला दर्शन मिळालं, माझं परम भाग्य. तुम्ही पुण्यवान आहात, तुम्ही खूप भाग्यवान आहात. का हो? आपल्या कष्टातून तुम्ही हा सप्ताह सोहळा उभा करता, तुमचा पैसा तुम्ही या ठिकाणी देता, वेळ देता, तुमची सेवा, तुमची भक्ती, तुमची साधना, तुमचा परमार्थ हा खरोखर माझ्यासाठी वंदनीय आहे. एक सांगू काका आई, संत कार्याला पुढे नेणारे, धर्म कार्याला पुढे नेणारे मला तरी संतांपेक्षा कमी वाटत नाही बरं का. तुम्ही माझ्यासाठी सखूबाई, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई आहात बाई.
तुम्ही आमच्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज आहात बरं का. कारण तुम्ही धर्म कार्याला संत कार्याला पुढे नेण्यासाठी एवढ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करता. तुमच्या मानानं आमची भक्ती तशी शून्यच ठरेल, कमी ठरेल. आम्हाला काय 1.5 तास बोलायचं पोपटासारखं तुमच्या पुढे. तुमच्यात माझ्यात एक बदल आहे बघा. तुम्ही सगळे बसलेले आहात, मी उभा आहे, एवढाच बदल आहे आपल्यात. फक्त मला थोडं पोपटपंची बोलता येतं म्हणून तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करतोय. आई काका माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या कृपेचा आशीर्वाद माझ्या पाठीवर असू द्या. तुम्ही तुमचा कृपेचा आशीर्वाद मला आवश्यक आहे. आपण माझ्या आई वडिलाप्रमाणे आजी आजोबाप्रमाणे समोर बसलात, भावा बहिणीप्रमाणे आपण माझ्या समोर आहात. सर्वांनी कृपेचा आशीर्वाद द्या म्हणजे मला अभंगावर व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. म्हणून समस्त माता पित्यांच्या चरणात नतमस्तक होतो. नंतर सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून वैकुंठवासी काय नाव वैकुंठवासी अध्यक्ष शेंगोळे पाटील मामा यांच्या प्रेरणेने व श्री सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी व आजीनाथजी नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होतोय. आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय परमसद्य नागरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यंदाच्या सप्ताहाचं वर्ष आहे 29वे आणि 29व्या वर्षाच्या 6व्या दिनी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. या ठिकाणी उपस्थित मृदंगाचार्य महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे ओंकार महाराज आहेत, सरोज महाराज आहेत, हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज, सुरवडकर गुरुजी, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, हार्मोनियम वादक काका, समस्त टाळकरी गायक वादक भजनी मंडळी सर्वांच्या चरणारविंदी एकदा पुनश्च नतमस्तक होतो. आपल्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून अभंगाकडे वळतो. विठ्ठल टाळी वाजवा भजन महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. भोले बाबाची भक्ती आपण करत आहात. भोलेनाथाचं पवित्र मंदिर आपल्या या ठिकाणी आहे. हे भोले बाबा काय करतात आई? या भोले बाबांचा एकच नियम आहे, ती कायम फक्त देवाची कथा ऐकतात, नाहीतर देवाचं सतत भजन करतात. दुसरं त्यांना काहीच काम नाही. भोले बाबा म्हणजे साक्षात श्रोता. आणि काका तुम्ही जे माझ्या समोर बसलात ना आई, तुम्ही पण माझ्यासाठी भोले बाबाच आहात. आपण ओवीद्वारे बोलू. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकार. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकार. आई काका तुम्ही पण माझ्यासाठी भोले बाबा समान आहात. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही साक्षात भोले बाबाचं काम काय? श्रवण करणं, कथा कीर्तन श्रवण करणं, मुखाने भजन करणं, याच्याशिवाय त्यांना काम. मला सांग भोले बाबांचं जीवन चित्र आपण पहा. आपण नेहमी ऐकतो आई, एक बार त्रेता जुग माई, शंभु गए बजर सिपाही, एक बार त्रेता जुग माई, शंभु गए बजर सिपाही, शंभु गए बजर सिपाही. एकदा त्रेतायुगामध्ये शंभू कुंभज ऋषीकडे गेले, म्हणजे अगस्त्य ऋषींकडे गेले. रामायणातला प्रसंग. याला दुसरी चाल लावतो चौपईला. एक बार त्रेता जुग माई, शंभु गए कुंभज सिपाही, शंभु गए कुंभज सिपाही.
तिसरी चालला एक बार त्रेता जुग माई शंभू गए कुंभज शिपाई. आता चौथी चालला होतो, तुम्ही ओळखायची कोणती चाल आहे बरं का काका, आई तुम्ही पण. एक बार त्रेता जुग माई शंभू गए कुंभज शिपाई. कुंभज शिपाई श्री राम जय राम जय. बोला ना जी, तुमचा पक्ष आहे म्हणून ओळखलं लवकर बघा. एक बार त्रेता जुग. भोले बाबा श्रवण करतात, कथा कीर्तन ऐकावी, कथा कीर्तन ऐकावी. आई मला सांगा, एक कीर्तन ठेवायचं म्हटलं सध्या काळात कमी खर्च लागतो. मग ते जर आपल्याला 25 रुपयाच्या पेट्रोल मध्ये ऐकायला मिळत असेल तर ऐकायला काय हरकत? ऐकायला पाहिजे. जिथे जिथे कीर्तन होतात तिथे तिथे जात जा. एक कीर्तन ठेवणं आजकाल किती खर्च येतो, एक कथा ठेवला किती खर्च येतो. मग जिथं चालू आहे तिथं जायचं ना. खर्चाचा ताण नाही, कशाचाच ताण नाही. फक्त जाणे बसणे आणि ऐकणे किती सोपं आहे. ऐकलं हा. भोले बाबाचं दुसरं स्वरूप आहे मारुती राय. तुका म्हणे रुद्रा अंजन दिया तुका म्हणे रुद्रा अंजन दिया कुमारा. तुका म्हणे रुद्रा अंजन दिया कुमारा. अंजन दिया कुमारा. अंजन दिया कुमारा. तुका म्हणे रुद्र अंजनीची कुमारा. काका रुद्र म्हणजे शंकर. ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर. सारथी शारंग धरू अर्जुनीशी झाला. मग मारुतीराय शंकर आहे. आणि शंकरजीचं काम जर श्रवण करणे तर मारुतीरायांचं पण काय. प्रभु चरित्र सुनिभे को रसिया राम लखन सीता. राम लखन सीता प्रभु चरित्र सुनिभे को रसिया राम लखन सीता मन बसिया. प्रभु चरित्र सुनिभे को रसिया राम लखन सीता. राम लखन सीता. भोले बाबाचं काम श्रवण करा, श्रवण करा. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परमभक्त. कीर्तनामध्ये बसावं. कीर्तनात बसलेल्या श्रोत्यांनी कीर्तनातच बसावं. नाहीतर मग जर तुम्ही कीर्तनात येऊन कीर्तनात राहिला नाहीत ना, मग काय होईल. कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो असं. म्हणून नुसते कीर्तनात बसू नका. मला तो समाज आवडतो, मला तो श्रोता आवडतो जो कीर्तन आत बसवतो. म्हणून कीर्तनाला बसलेल्या श्रोत्यांनी नुसतं कीर्तनाला कृतीने बसू नका. कीर्तन आत बसवा. जाताना श्रवणाचं साफल्य चेहऱ्यावर दिसेल. काहीतरी ऐकलं. अजून सांगू, तुकाराम महाराजांच्या शब्दांपुढे नुसत्या माना डोलू नका. त्यांच्या शब्दांचा मान राखा. तर कीर्तन श्रवणाचा आनंद, तर कीर्तन श्रवणाचा फायदा होईल. नाहीतर मग कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ भी नाही. जन्माला आला पुढचं तुम्ही बोला. अशी गत होऊ नये जी, म्हणून तुमची चेष्टा करत नाही बरं का. तुमची निंदा करणं हा माझा उद्देश नाही, पण जे सत्य ते आपल्या पुढे मांड. म्हणून कीर्तनात बसल्यानंतर आपण साटलोट करायचं. साटलोट म्हणजे काय हो, एक वस्तू द्यायची दुसरी घ्यायची. मग तुम्ही आम्हाला काय द्या, तुम्ही आम्हाला चित्त द्या, आम्ही तुम्हाला शब्द देऊ. शब्द असा देऊ, जाताना तुमच्या चेहऱ्यावर आनंद नसला तर मग मला म्हणा. शब्द असाच देऊ. हा आमचा शब्द आहे. फक्त तुमचं काय पाहिजे,
बोल मनाच्या कानी ऐकावे, बोल मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळा पहावे. एवढा बुद्धीच्या डोळा पहावे, हे साठो वाटी आगवे चित्ताचिया. हे साठो वाटी आगवे चित्ताचिया. बोल मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळा पहावे. मनाचे कान आणि बुद्धीचा डोळा करून इथे बसायचं. हो, कॉन्सन्ट्रेशन आमच्याकडे असो. आई, हे शेतकरी काका वाप चांगली असली का पेरणी करतात, बरोबर आहे की नाही काका? वाप चांगली असली का पेरणी करता येते. तसं अवधानाची वाप ठेवा, ज्ञानाची पेरणी आपोआप होईल. त्याला ओवी देतो, ओवी आपल्याकडं. वरी अवधानाचा वापसा, लादला सोनया ऐसा, की पेरावया दिवसा निवृत्तीशी. विठाला विठाला या विश्वामध्ये खरा भक्त कोण हे आपल्याला ओळखायचं. अनेक भक्त आहेत, अनेक संत आहेत, खरे कोण त्याची ओळख झाली. काका, आपण थोडस चिंतन करू. ज्ञानोबा तुकोबाराय कोण आहेत? ज्ञानोबा तुकोबाराय, ज्ञानोबा म्हणजे महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा साक्षात महाविष्णूचा स्वरूप ज्ञानोबा आहे. पैठणला शुद्रीपत्र आणण्यासाठी गेले असताना लोकांनी त्यांची चेष्टा निंदा केली. चमत्कार दाखवला, लोक नमस्कार करू लागले. चमत्काराला नमस्कार करतात लोक. रेड्या मुखी वेद बोलविला. आणि मग काय, लोक त्यांच्या मागे लागले. म्हणे महाराज, आमच्याही घराला पाय लावता का? आमच्याही घराला पाय लावता का? ज्ञानोबा एका श्रीमंत माणसाच्या घरी गेले. आणि काय ती श्रीमंती, आहा, याला म्हणतात का श्रीमंती? तेव्हा लक्षात आलं काय श्रीमंती. ज्ञानोबारांचा पुढचा अवतार नाथ महाराज श्रीमंत घराणा. भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी. ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याकरता तेवढाच तोला मोलाचा पाहिजे ना. ज्ञानोबा तब्बल 300 वर्ष नाथांच्या महाविष्णूचा अवतार. 1533 ला नाथ महाराजांचा जन्म झाला आणि 1599 ला नाथ महाराजांनी समाधी. 1528 ला या देशामध्ये एक घटना घडली. बाबराने आक्रमण केलं, राम मंदिर तोडलं आणि मस्जिद बांधली. ती सळ, ती वेदना, ती यातना नाथांच्या मनामध्ये सळसळत होती. जाणत्या कळत्या वयात नाथ महाराज आले. लक्षात आलं त्यांच्या, अरे माझा अवतार झाला. 5 वर्षापूर्वी या देशात ही घटना घडली. या समाजाला आता एकत्र करणे गरजेचे. हा धर्म, संस्कृती, परंपरा टिकाव्यात याकरता नाथ महाराजांनी कंबर कसलं. तुमच्या आमची मन झाडण्याचं काम भजनी भारुडाच्या माध्यमातून नाथांनी केलं. कंबर कसलानी गोदावरीच्या तटावरून टाव फोडला. दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, बुडू नयेत या करता नाथ महाराजांनी कंबर कसलं आणि भजनी भारुडाच्या माध्यमातून तुमच्या आमची मन सावधान केलं. धर्म असेल तर तुमचं आमचं जीवन सुरक्षित आहे. देव, देश आणि धर्म या 3 गोष्टी मनुष्याच्या कायम दृष्टिक्षेपात असल्या पाहिजे. देव, देश आणि धर्माच्या बाबतीत कधीच नेभळट आणि बेशिस्तपणाने माणसाने राहू. हे मंदिर काय साक्ष देतो काका? ओ जय भवानी नगरवासियांनो, हे मंदिर इथे पिढ्यानपिढ्या हे साक्ष देईल. तुम्ही राहा की न राहा, हे मंदिर साक्ष देईल. येथे हिंदू राहत असतील म्हणून मंदिर.
या मंदिरावर आमचं अस्तित्व अवलंबून आहे. हे मंदिर आमच्या धर्माचं द्योतक आहे. आमचे वाडवडील मंदिराची एवढी सुरक्षा ठेवायचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलं नसतं, सोन्याचे दिवस तुम्हाला आले नसते. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला नसता तर तुमचा आमचा धर्म कुठे होता आपल्याला माहिती तरी का? परक्याने आमच्यावर राज्य केलं, आम्हाला लुटलं, आम्हाला छळलं. पण असे थोरवीर महात्मे शांती ब्रह्म नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणणाऱ्यानो, नाथ महाराजांची लेखणी पहा, ते क्रांती ब्रह्म कसे होते आपल्या लक्षात येईल. असे अलौकिक संत नाथ महाराज कंबर कसले. कोणते संत जास्त काळ राहत नाही. नाथ महाराज तब्बल 66 वर्ष राहिल्याचं कारण माहितीये? हा धर्म कुणाच्या हातात द्यायचा? या धर्माचं संस्कृत परंपरेचं काय होईल? ती यातना नाथांच्या मनामध्ये थांबले. योग्य पाहिजे कोणीतरी. एक चमत्कार घडला. 12 जानेवारी 1598 ला शिंदखेड राज्यात एक शक्ती जन्माला आली. त्या शक्तीचं नाव आहे राजमाता जिजाबाई. आणि तिच्या पोटी जो सुपुत्र जन्माला येईल तो या धर्माचं रक्षण करेल. 1598 ला जिजाबाईंचा जन्म झाला आणि 1599 ला नाथ महाराज समाधी घेतात. अशी शक्ती आता जन्माला आली आहे. तिच्या पोटी एक वीर जन्माला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज आले आणि मग काय महाराज तुकोबाराचा संघ घडला. धर्माचे पालन पालन महाविष्णू म्हणे रामेश्वर भट्ट जिजा तुका विष्णू नाही तुझा विडल जगद्गुरु तुकाराम महाराज हे सुद्धा साक्षात महाविष्णूचा अवतार. सामान्य नाही. ज्ञानोबर आहे महाविष्णू, नाथ महाराज महाविष्णू आणि तुकोबारा देखील महाविष्णू. काका तुकोबाराचं जीवन चित्र अभ्यास काय? तुकोबाराचं जीवन, तुकोबाराच्या जीवन चरित्राचा अभ्यास आपल्याला केला तर लक्षात येईल. तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा गाथा या विश्वात पुन्हा होणे शक्य नाही. आई तुकाराम महाराज जगद्गुरु झाले. जगद्गुरु काय झाले? जगद्गुरु. देहान देहू गावात जन्माला आलेले तुकाराम महाराज विचारानं एवढे मोठे झाले की जगात पोहोचले. देहानं कुठून जन्माला या, कुठेही जन्माला या, माणूस मोठा होतो तो विचारानेच. ज्याला मोठं व्हायचं असेल त्याने आपले विचार मोठे ठेवावेत. देहानं तुम्ही तुकोबाराच्या गावाचं नावही काय भारी आहे, देहू. देहू या देहू गावात आलेला माणूस कुठेही जन्माला आला पण त्याला मोठं व्हायचं असेल तर त्याचे विचारच त्याला मोठे करत. पण तुकाराम महाराज जगद्गुरु त्यांचे विचार त्यांना मोठं करतात. धुणं धुता धुता दुसऱ्याचं धुणं धुवायची काय गरज? माडे धुणं धुता धुता दुसऱ्याचं धुणं धुवायची काही गरज आहे का? दिवसभर दुसऱ्याचं धुणं धुवायचं आणि माझ्या जीवाचं सोनं झालं पाहिजे. कसं काय डोंबलेलं होईल? अरे बाबांनो, विचार मोठे. माणूस मोठा होतो तो विचाराने. आणि आमचे संत एवढे मोठे, एवढे व्यापक आहे. अनुरेनु या थोकडा तुका आकाश आहे. काका कुठपर्यंत पोहोचले तुकोबारा आहे? जगाचे जगद्गुरु झाले. अजून ऐका ज्ञानोबरांची व्यापक भावना काय? हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची. किती मोठी. म्हणून मला असं वाटतं ओंकार महाराज की आपली कीर्तन परंपरा जगामध्ये पोहोचली पाहिजे. तेव्हा हे विश्वची माझे घर हे काय होईल? हे सार्थकी लागेल. ही कीर्तन परंपरा नुसती महाराष्ट्रात ठेवू नका, ती जगामध्ये पोहोचली पाहिजे.
तो दिवस लवकर यावा. कोणता? अमेरिकेच्या विमानतळावर 2 कीर्तनकारांची भेट व्हावी. एकानं दुसऱ्याला म्हणावं मी फ्रान्सचा जागर करून आलो, आता ऑस्ट्रेलियाला काल्याला चाललो. तो दिवस लवकर यावा. आणि तो येईल येईल कारण गादीवरूनची जे शब्द आहेत ते ऊर्जात्मक असतात. हा शब्द खोटा ठरणार नाही तेव्हा आपण नसू, पण हा दिवस आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. शानी मत करो लेकिन बाता तो करो. ऊर्जात्मक तर बोला. एक दिवस येईल आपण नसू. का ते का डेरीने सांगतो याचं कारण आमची काही कीर्तनकार मंडळी आता इंग्रजी भाषेमध्ये बोलायला लागली आणि कीर्तन युट्यूबला इंग्रजी भाषेत आहेत. ही लवकर परंपरा जगामध्ये पोहोचणार आहे महाराज. का तर तुकोबाराय जगद्गुरु होऊ शकतात. ज्ञानोबारांची एवढी व्यापक भावना असेल आपला संप्रदाय तेवढा म्हणतो. बसा तर खरं. गाथारूपी गाडीत बसा. तो प्रवास आपण जीवनामध्ये केला नाही, अंतिम साध्य परमात्मा स्वरूपात आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय असा अलौकिक तुकोबारांच्या गाथाचा मी नेहमी सांगत असतो. कीर्तनकार कोणत्या गाडीतून आला याला महत्व नाही, तो गाथ्यातून किती आला याला फार महत्व. म्हणून कीर्तनकाराची गाडी पाहू नका, त्याच्या कीर्तनातला गाथा पहा. विठ्ठल एवढ्या लोकांमधून विनेकरी बाबा कोण? लक्ष कुणाकडे गेलं? विना वाजवणे. कारण विना वाजवणे हे आजचं काय यांचं लक्षण आहे. एवढ्या लोकांमधून कीर्तनकार कोण? कुणाकडे लक्ष जाईल? या पामराकडे आता तुमचं लक्ष आलं का? या पामराचं आता हे कीर्तन करण्याचं त्याचं काय आहे लक्षण. तसं एवढ्या जगामधून खरा भक्त कोण हे जर ओळखायचं असेल तर त्याचं लक्षण महत्वाचं. मग ते लक्षण कोणतं ते शोधायचंय. हे जे अभंगाचे लक्षण सांगितलं आई, हे ज्याला लागलं ज्याला बसलं बस त्याला भक्त म्हणायचं. हा, मग तो जीन्सच्या पॅन्टवर असला काय आणि भगव्या कपड्यात असला, कपड्यावरून साधुत्व सिद्ध होत नाही. मोठ्या जटा दाढी असली म्हणून तो संत आहे असं होतं का? नाही, त्यावरून सिद्ध होत नाही. अस्वलाच्या अंगावर कमी केस नसतात, त्याच्यावरून ती सिद्धी होत नाही. पवित्र शरीर, जगत कल्याणाची भावना आणि भगवंताचं नित्य नामस्मरण, इट इज कॉल्ड संत. विठाला पुनरुच्चार करतो व्याख्येचा. पवित्र शरीर, जगत कल्याणाची भावना आणि नित्य भगवंताचं स्मरण, तेची संत, तेची संत ज्यांचा आहे. हो, खूप संत आहेत आता. हो, तुम्ही अशा संतांकडे जात आहात सुखी होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी. तुम्ही चालले त्यांच्याकडे श्रीमंत होण्यासाठी, पण तुमच्या पहिले ते श्रीमंत झाले. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. म्हणून फसू नका, तुमची फसगत होईल, सावधान. या जगामधून खरे संत कोण ते लक्षात. पोटासाठी संत झाले कलित बहुत. गोड पुरावा दिला काकांनी. सांगायचं तात्पर्य काय? आपण खऱ्या संतांपर्यंत पोहोचूया. काका, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखी. संत झाले म्हणजे काय? ते तोंडाने ऐकतात आणि कानाने जेवतात असं काही. सगळी क्रिया त्यांची आपल्यासारखीच, पण आपल्यासारखी ते नसतात, थोडे वेगळे असतात. कसं तुम्हाला पटून? तुकोबारांकडे एक व्यक्ती गेला, म्हणे महाराज तुम्ही फेटा बांधता, मी फेटा बांधतो, तुम्ही बंडी घालता, हा जो इको ना भाऊ हा कमी करा.
तुम्ही बंडी घालता मी बंडी घालतो. थोडा आवाज वाढवाजी. तुम्ही फेटा बांधता मी फेटा बांधतो. तुम्ही बंडी घालता मी बंडी घालतो. तुम्ही धोतर नेसता मी धोतर नेसतो. महाराज तुम्ही कीर्तन करता मी कीर्तन करतो. मग तुमच्यात माझ्यात बदल काय? महाराज म्हणले तुझ्यात आणि माझ्यात एवढाच बदल आहे, मी चिकूची बी आहे, तू आंब्याची कोय आहे. आता याला काही कळलंच नाही चिकूची बी आणि आंब्याची कोय का बरं म्हणले. त्यानं चिकू फोडला, बी हातात घेतली, आंबा फोडला, कोय हातात घेतली. महाराज बदल सांगा. चिकूच्या बीला चिकूतलं काही लटकतं का हो? आणि आंब्याच्या कोईला सगळं दसडे लटकले राहत. महाराज म्हणले मी चिकूची बी आहे, तू आंब्याची कोय, म्हणजे तुझ्या मागे संसार लटकलेला आहे. आम्ही संसारातून वेगळं झालो. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हात तुमच्यात आणि आमच्यामध्ये बदल आहे. संतांमध्ये ना आपल्यामध्ये हा बदल. काका समुद्राला नदी म्हणता येईल का जी? नाही. आई हे महादेवाचं जे लिंग आहे आत आणि बाहेर पायरीला दगड आहे, तर महादेवाच्या मूर्तीला आपल्याला पाषाण म्हणता येईल का? पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र तो समुद्र, नदी ती नदी, पाषाण ते पाषाण, लिंग ते लिंग. तसं संत ते संत, सामान्य माणसं ते सामान्य माणसं. बरोबर. आता पुढे जाऊन काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो, वसंत समय प्राप्ते काक पिक पिका. पुन्हा पुनरुच्चार करतो. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो, वसंत समय प्राप्ते काक पिक पिका. याचा अर्थ सांगतो. कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला सारखेच आहे रंगाने. मग वसंत ऋतू आला का कोकिळा सुंदर गायन करते, आणि त्याचं गायन ऐकून कावळा गायन करतो, पण कावळ्याचा असा बसाड्या आवाज येतो आणि कोकिळेचा सुंदर. मग तेव्हा लक्षात येतं, अरे ही कोकिळ आहे आणि तो कावळा आहे. मग कावळा तो कावळा, कोकिळा ती कोकिळ. पुढचा उदाहरण. हंस शुक्लो बक शुक्लो को भेदो बक हंसयो. हंस शुक्लो बक शुक्लो को भेदो बक हंसयो, क्षीर नीर विभागे तू हंस हंस बक बका. काका राजहंस आणि बगळा दोन्ही दिसायला सारखे आहे की नाही काका? राजहंस आणि बगळा दोन्ही दिसायला सारखेत ना जी. मग दोघांसमोर दोन वाट्या ठेवा, दोन्ही वाट्यात थोडं थोडं पाणी टाका, थोडं थोडं दूध टाका. पाण्यासहित जो दूध पितो तो बगळा, आणि पाण्यातलं फक्त दूध पितो तो राजहंस. राजहंसाला देवाने असं मशीन दिलं, आई तुम्ही दुधात किती पाणी टाका, तो फक्त दूधच पिन, पाणी खालीच ठेवीन. म्हणून प्रत्येक दूध डेअरीवाल्यांनी एक राजहंस पाळलाच पाहिजे. म्हणजे नेमकं दुधात कोण पाणी टाकून आणतं हे लगेच लक्षात येईल. विठाला विठाला राजहंस ते राजून, बगळा ते बगळा, कावळा तो कावळा, कोकिळा ती कोकिळा, समुद्र तो समुद्र, नदी ती नदी. तसं संत ते संत, सामान्य माणसं ते सामान्य माणसं. आई आपला हात वेगळा, संतांचा हात वेगळा, आपला पाय वेगळा, संतांचा पाय वेगळा, आपला रस वेगळा, संतांचा रस वेगळा, आपला लाडू वेगळा, संतांचा लाडू वेगळा, आपली खिचडी वेगळी, संतांची खिचडी वेगळी, आपलं सगळंच वेगळं, संतांचं सगळंच वेगळं. मी पुराव्यानिशी पटवून देईन. आपण लाडू खाताना जी बोला ना, आई लाडू खाता, तुम्ही पण खाता सगळेजण हो. मग कोणी कोणी कोणते कोणते लाडू खातो सांगतो. मुरमुऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तिळीचे लाडू, बुंदीचे लाडू, मेथीचे लाडू, नंतर उडदाच्या डाळीचे लाडू, लय झालं तर काजू बदामाचे लाडू. एवढे लाडू खाता. किती गोड खाता जी. एका दिवसाला माणूस 100 ग्रॅम साखर खातो काका? खातो की नाही बोला? एका महिन्याला 3 किलो, एका वर्षाला 36 किलो. 36 किलो साखर खाणारा माणूस 36 ग्रॅम गोड बोलू शकत नाही, मग साखर जाती कुठं? मोठा विचार करण्यासारखा प्रश्न. एवढं गोड खाताना गोड बोलतच नाही. जो तो तुरटच बोलतो. या काय अर्थ आहे मला सांग. माणसाने गोड बोलावं, गोड बोलावं आणि त्याबरोबर सत्य बोलावं. हो. हस्तस्य भूषणम दानम
सत्यम कंठस्य भूषण असं म्हटलेलं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की एवढे लाडू खातो तरी आनंद नाही. पण तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकाचर पडू घ्या रे तू. हा, नकाचर पडू घ्या रे तू. तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकाचर पडू घ्या रे तुम्ही. यशोमती मैया से बोले नंदना, नकाचर पडू घ्या रे का म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकाचर पडू यार तुम्ही. का म्हणे खातो म्हणजे आपले लाडू वेगळे, संतांचे लाडू वेगळे. आपला रस वेगळा, संतांचा रस वेगळा. आपला रस कोणता जी मोसंबीचा रस, ऊसाचा रस, आंब्याचा रस. लईच झालं तर आधुनिक काळातलं बोलू का, स्लाइस किंवा माझा. अरे मोसंबी मिले आम, हा आपला रस आहे. पण संतांचा ब्रह्मरस घे काढा, तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल. पद्यनाम विठोबा, पद्यनाम विठोबाचे, हरि पद्य नाम विठोबाचे, अधिक वाचन सेवी, अनेक वाचन सेवी, अनेक वाचन सेवू ब्रह्मरस आवडीने. म्हणून आपला रस वेगळा, संतांचा रस वेगळा. आपली खिचडी वेगळी, संतांची खिचडी वेगळी. आपली कोणती खिचडी आई? तांदूळ, तुरीची डाळ, शेंगदाणे, मीठ, मिरची, मसाला, कांदे, बटाटे, तेल, जिरं, हळद, पाणी, कढीपत्ता, खोबऱ्याचे तुकडे. 3 शिट्ट्या खाली जळगाव मध्ये चिखलवाडी वरती तांदूळवाडी, एका कुकरात 3 खिचडी. काही पदार्थ राहिले का टाकायचे, टाकून घ्या म्हणजे स्वाद चांगला येईल. एवढी आपली खिचडी. संतांची हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधन. फार विस्तार करत नाही. आपला हात वेगळा, संतांचा हात वेगळा. आपला हात काय करतो? एक वांगे विकायला निघाले काका. वांगे घ्या, वांगे 10 रुपयाला पावशेर वांगे. एकाने दिला. आजीने बोलू म्हणे, ओ भाऊ इकडे या.
काय भाव दिले वांगे? आजीचा नातू बाजूला उभा होता आणि नातू म्हणू लागला, काका कसे दिले वांगे? म्हणे 10 रुपयाला पावशेर दिले. 10 रुपयाला पावशेर दिले? म्हणे 5 रुपया पावशेर देऊन टाका, माझ्या हाताची भवानी करा, तुमचं टोपलं नाही संपलं तर मग म्हणा. म्हणे असं तुमच्या हातात काय आहे? म्हणे आपला हात म्हणजे जगन्नाथ. अहो म्हणून कसं काय? म्हणे माझ्या बापाकडे 100 एकर शेती होती, माझा हात लागला, आता एकच चक्कर राहिली. हे आपल्या हाताचं काय? अवघडच आहे. पण रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबराचा हात रेड्याच्या डोक्यावर पडला. रेडा वेद बोला, हाताचं काम. आपले पाय वेगळे, संतांचे पाय वेगळे. काही काहींचा पायगुण असा आहे आई, ते जिथं जाणार तिथं वादच होणार, तिथं जाणार तिथं भांडणच होणार. असा पायगुण, एकाचा असाच पायगुण होता. एका दुकानाकडे तो आला. दुकानदार काका म्हणले, हा माणूस झाला की कुठं बी भांडणच होतात, म्हणून त्यानं घरातल्या लोकांना सांगितलं, अटेन्शन प्लीज, आज ती जिरवायचीच म्हणे, भांडणच करायचं नाही. त्यांचं जसं सांगलं तसं केलं. तो कायला भांडणच करायचं नाही, पण त्याचा पायगुण जिथं जाणार तिथं भांडणच होणार. मग त्याने काय केलं, दुकानदार काका सांगितलं, का गुळ आहे का तुमच्याकडे? यानं गुपचूप देऊन टाकला, काहीच बोलले नाही, कारण भांडण करायचं नाही. मग गुळाची त्यांनी काय केलं, त्या माणसाने गोळी केली आणि भिंतीवर चिटकवून दिली, आणि त्याच दुकानाच्या पुढे खुर्ची होती, पेपर वाचत त्या खुर्चीवर बसला. आता त्यानं दुसरं काहीच केलं नाही. दुकानदार अटेन्शन, त्याचा पायगुण आपल्याला माहिती, भांडण करायचं नाही. गुळ भिंतीवर चिटकवल्यामुळे तिथं मुंगळे आपोआप आले. मुंगळ्यांचा स्वभाव काय? गुळ खाणे. आणि मुंगीच्या घरा कोण जाय मूळ, देखो निया गुळ धाव घाली. गुळ असला म्हणजे मुंगळे जमणार. मुंगळे खायला लागले गुळ, आणि मुंगळे खात होते गुळ, तेव्हा पाल फिरत होते. पालीनं पाहिलं, मुंगळे लय मजा मारले. आणि पाल काय खायला गेली? बोला ना जी, मुंगळे. अंगणामध्ये कोंबडी खेळत होती. त्या कोंबडीनं पाहिलं, ओ बापरे, पाल तर चांगलीच मजा मार राहिनी. हे आमच्याकडची भाषा बर का, इराणी भाषा. पाल तर चांगलीच मजा मार राहिनी. मग पाल खाण्यासाठी कोण गेलं? कोंबडी. मला सांगा, ही पाल विषारी असते की नाही? एवढी विषारी पाल कोंबडी पचवती, तर कोंबडी किती विषारी असते? थांबा, मला पुढचं तर बोलू द्या. त्याच्या पहिल्याच हसू राहिलं तुम्ही. पाल एवढी विषारी तरी कोंबडी पचवती. मग जो माणूस कोंबडी पचवतो तो काय साधा असेल का माणूस? अवघडच. कोंबड्यांचं अवघडच आहे. एकाने प्रश्न केला, म्हणे, का हो कोंबडे दादा, तुम्ही लोकांना जाग करता, लोक तुम्हाला खुशाल कापून टाकतात. कोंबडे दादा म्हणले, लोकांना जाग करणाऱ्याचे हेच हाल असतात. चांगली माणसं चालत नाही लोकांमध्ये. हे जरा मार्मिक होतं, म्हणून ते साईडला ठेव. गुळ खाण्यासाठी मुंगळे लागले, मुंगळे खाण्यासाठी पाल, आणि पाल खाण्यासाठी कोण उडालं? कोंबडी. आई, कोंबडी उडताना त्या दुकानदार काकाचं कुत्र पायरीवर बसलं होतं, त्याच्या शेपटीला तिचे पंख लागले. ते कुत्र आता त्या कोंबडीच्या पाठी. कुत्र लागलं कोंबडीच्या पाठीमागं, कोंबडी. पालीच्या पाल, मुंगळ्यांच्या मुंगळे, गुळाचे. हे समोरच्या काकाच्या कुत्र्याने पाहिलं, ते कुत्र गरीब लोकांना त्रास देऊ राहिलं. ते कुत्र समोरच्या काकाने पाहिलं, आणि ते समोरच्या काकांचं कुत्र दुकानदार काकाच्या कुत्राशी भांडायला आलं. दोघांचा असा वाद. हे दुकानदार काकाने पाहिलं आणि तिकडच्या काकाने पाहिलं. हे म्हणे, माझ्या कुत्र्याला तुझं कुत्र मारलं, ते म्हणे, तुझ्या कुत्र्याला माझ्या कुत्र्याला तुझं. दोघांचा वाद. दोन्हीने काढली खाटीचे लाकडं. दुकानदार काका, समोरचे काका, 4 पायाचे कुत्रे बाजूला झाले. आता भांडणं कोणात लटकले? 2 पायाच्या माणसं म्हणा, माणसं म्हणा, कुत्रे कसं काय म्हणता? हा, दुकानदार काका, समोरचे काका. दोघांमध्ये असे भांडण. ज्यानं गुळाची गोळी चिटकवली होती तो म्हणजे आपलं काम झालं वाटतं. पायगुण सांगायला आपले पाय, पण संतांचे पाय हरिप्राप्तीसी उपाय. उपाय हरिप्राप्तीसी उपाय. हरिप्राप्तीसी उपाय.
ते माया साधने साधन साधन हे साधने साधने धरावे संताने ते माया धरावे संताने ते माया हे साधने 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 हे साधने आपला पाय वेगळा संतांचा पाय वेगळा. आपले पाय असं करतात आणि संतांचे पाय देवाची प्राप्ती करून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय आहे की नाही. म्हणून संत पाय वेगळे आहेत. राम सेतू बांधण्याचं काम चालू होतं. राम म्हटलं की दगड पाण्यामध्ये तरत होता. छोटीशी खारुताई मदत करू लागत होती. अंग मातीमध्ये घुसळायचं, तुर 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 पडायचं, अंग त्या सेतूवर झटकायचं, मदत करायची. आता ती खारुताई कितीक तरी मदत होईल, पण तरी सुद्धा तिची मदत करण्याची काय इच्छा आहे. म्हणून आपण म्हणतो ना, सप्ताह चाललाय का, आमचा बी खारीचा वाटा घ्या. खारीच्या वाट्यानं भरपूर काही होतं, म्हणून तो शब्द आहे. आणि नेमकं ते माती अंग घुसळायची, तुर 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 पडायची, शेतूवर जाऊन झटकायची. ती माती जेवढी पडल तेवढी पडल. पण त्याच्या गडबडीत काय झालं, एका माकडानं तिच्या शेपटीवर पाय दिला. मग ती रागवली, म्हणे करा भाऊ, कथा देखी राहना कथा चाली राहना, म्हणा शेपटीवर पाय टी ना तुम्ही, नुसता दगड्याच टाकी राहना का. हे आमच्याकडचं मटेरियल अरणी भाषा. तुम्हाला थोडं आवडेल म्हणून बोलते, पर्यंत मला मराठी बोलता येतं. म्हणजे मी कोणत्या प्रांतातून आहे हे आपल्याला लक्षात आणून देतोय, बाकी काही नाही. थोडं थोडं बोलत जाऊ ना, का बरं आपलं शुद्ध मराठी चालेल ना बाबा. तुमची परवानगी मग काही चिंता नाही, तुमच्या कृपेची पोचणी काही हरकत नाही. कारण की विचारलेलं बरं, नाही तर काही ना आवडणार नाही आणि आपण भलतच रिकाम, त्यात काय अर्थ होणार. बरोबर चालेल ना, आवडेल हरकत नाही. बरं थोडं थोडं मला जसं जमेल तसं, पण आपलं मराठीमध्ये योग्य राहतं, जरा स्टँडर्डनेस पण येतो त्याला, दुसरं काही नाही. पण असो, ती एक आमची आणि स्वाभिमानाची भाषा आहे, म्हणून आम्ही पण त्याचा उच्चार करतो. असो तर काका, त्या माकडाने पाय दिला आणि खारुताई रागवल्या. म्हणजे का हो, कुणीकडे पाहता आणि कुणीकडे चालता, खाली शेपटीवर पाय दिला, तुम्ही रडायला लागले. राम प्रभूकडे तक्रार केली, प्रभू तुमच्या त्या माकडानं माझ्या शेपटीवर पाय दिला. देवाने तिला मांडीवर घेतलं, पाठीवरून हात फिरवला. ती जी बोट आहेत ना, ती रामरायाची म्हणतात खारुताईच्या अंगावर. म्हणजे सांग, तुला कोणत्या माकडाने त्रास दिला. या नाही, या नाही, या नाही, सगळे संपलेन. मारुतीराय उलरी म्हणे या, म्हणे हा, यानेच माझ्या शेपटीवर पाय दिला. म्हणे बाई, तू तर भरेल घरात दाती गोल राहिली. आता आईन निवडणुकीच्या वेळेला माझ्या खऱ्या प्रचारकाचं नाव तू घेऊ राहिली, असं कस काय. पण राम प्रभू होते, अन्याय कुणावर करू देत नाही, अन्याय होऊ देणार नाही. सांग, या माकडाला काय शिक्षा करू सांग. खारुताई खारुताई म्हणले, यांना उदंड आयुष्य देऊन टाका. म्हणे तुम्ही शिक्षा देऊ राहिले का पुरस्कार. शिक्षा शिक्षा पुरस्कार नाही, यांना उदंड आयुष्य देऊन टाका देवा. अगं तुझ्या शेपटीवर पाय दिला ना त्याने, देऊ द्या. त्यानं माझ्या शेपटीला पाय लावला म्हणून तुमची प्राप्ती झाली. हरी प्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय. मारुतीरायाच्या पायाचा स्पर्श रामरायाची मांडी खारुताईला प्राप्त करून दिली. बाबांनो, या जगामध्ये खरे संत कोण. हा, संत कसे असतात यावर आपल्याला आज विश्लेषण चर्चा करायची आहे. तर आपण ज्ञानेश्वरीचा आधार घेऊ. या अभंगात सांगितलेलं लक्षण ज्या भक्ताला लागलं तो भक्त खरा, बाकीचे सगळे डिलीट करून टाकायचे. बरोबर. चला ज्ञानेश्वरीच काय सांगते. काका, भक्ताचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत बोला ना जी. 4. कोणते कोणते. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. किती भक्त झाले. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. किती झाले. 4. गीतेत सुद्धा आपण पाहू. चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतून अर्जुन, आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. याला ओवी सुंदर ऐका. जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजेनी तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. आता 4 भक्त झाले. आर्त भक्त
जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त या अभंगात कोणत्या भक्ताचं लक्षण सांगितलंय तर त्याचं चिंतन करू. आई, आर्त भक्त असा असतो, देहावर संकट आलं का देवाची भक्ती करतो. आपल्याला देही उदास पाहिजे. बसला का याच्यात? बोला बोला पटकन. कटला अर्थ द्या सोडून टाका, डिलीट करून त्याला. जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे. जिज्ञासू भक्त देवाला जाणण्याची आस मनामध्ये ठेवतो. आपल्याला गेले आशा पास निवारुनी पाहिजे. आहे का जिज्ञासू याच्यात? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग, आशेपाशी नाही सुख, आशेपाशी केवळ दुःख, आशा सुखासी बाधक, मुख्य दोष ती आशा. दुष्या सर्व सुखाची आशा जन्म घेते. आपण चिंतन करू शकतो, आशा केवळ दुःखाला कारण आहे. गेले आशा पाश निवारुनी पाहिजे, म्हणजे जिज्ञासू याच्यात बसत नाही. तिजेनी तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. तिसरा भक्त फक्त देवाची भक्ती करतो, ती पैसा करता. हा झाला अर्थार्थी भक्त. नावडे जन धन याच्यात तो बसता का? धना करता भक्ती करणारा नावडे धन याच्यात बसतो का? नाही. म्हणजे अर्थार्थी सुद्धा कटला. आता उरला तो कोण? ज्ञानिया तो आत्मा माझा. भगवंत म्हणतात ज्ञानी संत, ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे. मग तो कसा असतो ज्ञानी भक्त? अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देही उदास. 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 भक्त ऐसे जाना, गेले आशा पाश निवारणी. गेले आशा पाश निवारणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा. गेले आशा पाश निवारणी. गेले आशा पाश निवारणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा. भक्त ऐसे जाना, जे देई उदास. भक्त ऐसे जाना, गेले आशा पाश निवार. ज्ञानी भक्त देही उदास असतात. मग काका, हे दारू पिणारे जे गटारीत लोळतात हे देही उदासच असतात की नाही? किती देही उदास असतात. रस्त्यावर आडवे पडले तर त्यांच्या अंगावरून मोटरसायकल नेली तरी बाजूला हटत नाही. हटतात. आपल्याला गरज असली तर मोटरसायकल साईडला लावा, तांगड्या धरा, बाजूला फेकान मोटरसायकल काढा. इतके देही उदास असतात. यांना भक्त म्हणता येईल का? नाही. यांनी देहाची माती केली. या देही उदास जरी असले तेवढ्या पुरते, पण माती केली ना, काय उपयोग झाला? डारगट ढोसलणे काय नरदेहाचा धर्म आहे का? हो, वाईटच आहे. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पलक का पैसा खर्च कर, मुंह में मक्खियां जाती है. काय उपयोग आहे? रोड रुपयाचा नरदे भगवंताने दान दिला, आपण करतोय काय? ऐका, म्हणून ते नाही. दुसरा एक वर्ग देही उदास, आत्महत्या करणारा. किती देहावर उदास असेल होते? त्यांना देहावर प्रेमच नाही. म्हणजे फास लावून घेतील, रेल्वे खाडी उडून देतील, विहिरीत उडी मारतील, खून करतील एखाद. किती देही उदास, किती देही उदास. हे आत्महत्या करणारे देही उदास असतात. त्यांना भक्त म्हणता येईल का? नाही. हे देहाचे द्वेषी आहेत, द्वेषी. यांना नरदेहाची किंमत कळाली.
आत्महत्येसारखं जगन्य पाप या आयुष्यामध्ये आणखी कोणतंच नाही. मनुष्याने करोड रुपयाचा नरदेव वाया घालू नये. तो मिळत नाही. दुर्लभ मनुष्य देहो देई नाम क्षण भुंगरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठम. नरदेह दुर्लभ जाणं. दुर्लभ आहे नरदेह हा. न मिळणारा आपल्याला मिळालेला आहे. आणि आपण जर असं करू ते वाईट आहे. कितीही परिस्थिती कशी असली तर आत्महत्या कोणी करायची. हा, तुम्ही एक काम करा. आत्महत्या करायची का, पण कशी करायची मी ते जरा पद्धत सांगून देतो. अशी करा. कशी सांगतो पद्धत. ज्याला मरायचंय हे जग सोडायचंय, त्याला आत्महत्या करायची त्याच्यासाठी पद्धत सांगतो. त्याने जगासाठी मरावं आणि देवासाठी जगावं. मरून जा, या जगाची तुम्हाला गरज नाही तर सोडा या जगाचा नाद. जा एखाद्या मंदिरात करा सेवा, 5 घर भीक मागून खा, पोट भरा, पण आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये येतो. माणसाने परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती बिघडू देऊ नये. कशी परिस्थिती असू द्या. या जगामध्ये आजकाल आपल्याला काही कमी नाही हो. काय कमी आहे माडे मला सांगा. खायला नाही आपल्याला, राहायला घर नाही, अंगावर कपडे नाही, काय नाही आपल्याला. महिन्याचे 30 दिवस आणि साड्या 35. काय नाही आपल्याकडे सांगा तुम्ही. कशाचीच कमी नाहीये. फक्त आपल्याला रोग लागलेला दुसऱ्याचं पाहून सुखी होण्याचा. हा रोग मनामधून काढून टाकायचा. दुसऱ्याचं पाहायचंच नाही, आपलं पाहायचं. त्यांचं असेल त्यांच्या प्रारब्धाने, आपलं असेल आपल्या प्रारब्धाने. ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे सम. दुसऱ्याचं पाहून तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि एक वाक्य पुन्हा सांगतो. या जगामध्ये कोणी श्रीमंत नाही, कोणीच गरीब नाही. कोणी श्रीमंत नाही, कोणीच गरीब नाही. सगळे गावाची पोळीच खाऊ राहिले. हे श्रीमंत माणसाने सोन्याची बिस्किट खायला पाहिजे बुवा. पार्लेजी खाऊन खातात ते. अरे पोट त्याने भरत, सोन्याच्या बिस्किटाने कुणाचं पोट भरत. मग कसली गरीबी श्रीमंत घेऊन बसतात. अजून ऐका, सगळ्यांचीच राख होणार आहे. गरीबा सुखी हे शमशान, तेरा इरादा कितना नेक है, जा धनवान और गरीब का बिस्तर एक है. या जगामध्ये कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. सगळे गावाची पोळीच खाऊ राहिले. सगळ्यांची राख होणार. कसली गरीबी श्रीमंती घेऊन बसलात. 2 वेळा भगवंताच्या कृपेने खायला मिळतंय. प्रसन्न अंतःकरणाने देवाची भक्ती करा, आनंदाने राहा. एकच रोग लागू द्या आजपासून, फक्त हसणे, बोंबलणे बंद. फक्त हसायचं. इतका हसायचं, इतका हसायचं. घर में चाहे कितना भी रो लो, लेकिन दरवाजा हंसकर खोलो. घर में चाहे कितना भी रो लो, लेकिन दरवाजा हंसकर खोलो. जमाने को जब पता चलेगा आप टूट चुके हो, जमाना आपको लूट लेगा. लोग भगवान की टूटी फूटी मूर्ति भी घर में नहीं रखते जी. पडलेल्या भिंतीच्या विटा सुद्धा सोडत नाही. कपाचा कान तुटला तर तुम्ही त्याच्यात ठेचा भरता. म्हणून आई हे पॉवरफुल औषध आहे प्रसन्न राहण्याचं. आता रडायचं नाही, आनंदाने राहायचं. काढून टाका रोग. लोक काय म्हणतील, लोक काय गोधड्या म्हणतील. लोकांच्या कुठे नादी लागतात. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सगळ्यात मोठा रोग आहे. म्हणून कुणी रडायचं, प्रसन्न राहायचं, आनंद. इतका हसा, इतका हसा, इतका हसा. आपला हसणं ऐकून शेजाऱ्यांचं बंद झालं पाहिजे. हे ना म्हणलं पाहिजे 2 नवरा बायको कसं काय गुलगुल हसू राहिले बाई. आज याला काही सापडलं तर नाही कुठं काही, म्हणून त्यांचं हसणं बंद कर. इतका फक्त टाइम पाहून हसा, नाही तर लोक पागल म्हणतील. हे कीर्तनाला गेले बैकले, अजून व्हायला पाहिजे. मला एकच सांगायचं, आनंदी राहायचं. म्हणून पण काय महाराज, कमी कशाचीच नाही. आणि जो देखे सो बोंबल्या बाई. कोणीच हसायला तयार. हसा बाबा, हसण्यासाठी जन्म आहे आपला. मोठा आनंद आहे, काही कमी नाही. 72च्या दुष्काळात लोक भाज्या खाऊन जगले. भाज्या खाऊन आणि भजे खाणारे मरू राहिले. काय करावं या लोकांना. काय गरज आहे. 1 लाख रुपये पगार 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अरे त्यापेक्षा शेतकरी बरे वर्षाला 6,500 रुपये महिना
PM किसान योजना. ते तरी जगू राहिले, तू लाखवाला मोराला म्हणे, याला काय अर्थ आहे? याचा अर्थ असा झाला, पैसा असून तुम्ही श्रीमंत असू शकता पण सुखी नसू शकता. म्हणून आजपासून एकच 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 खटका डोक्यात वाजवायचा, मी कायम आनंदी राह. दुसऱ्याचा बंगला फांगलाय पाहायचं नाही, काही कोणी सोबत नाही, छातावर बांधून देत नाही. सगळं इथेच राहणार आहे, खोट आहे शाश्वत, अशाश्वत आहे शाश्वत फक्त केवळ आपण केलेली परमार्थ दान धर्म भक्ती सत्संग हेच आपल्या सोबत आहे. साथी मित्र है गंगा के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बनेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक, इसके तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, इसके तो आगे केवळ भजन, केवळ भक्ती, केवळ परमार्थ आपल्या सोबत येणार आहे, बाकी सगळं इथेच राहणार. म्हणून आजपासून एकच खटका डोक्यात वाजवायचा, मी कायम आनंदी राहीन. एकच खटका डोक्यात वाजवायचा, मी प्रसन्न राहीन. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहा, विठ्ठल विठ्ठल म्हणून आत्महत्येसारखा विचार कुणीच पाखल्याला बी काय करू कर भारतात तरा जीव राहील. म्हणून आत्महत्येसारखं जगन्य पाप कोणतंच नाही. म्हणून हे आत्महत्या करणारे देही उदास नाही, देहाचे द्वेषी आहेत. दारगट ढोसळणारे देही उदास नाही, देहाची माती केली. ज्ञानी भक्त देही उदास असतो. देह जावो देह जावो अथवा रावो, देह जावो देह जावो अथवा रावो, देह देह राहिला तरी चालेल, पण मी पांडुरंग परमात्म्याच्या प्रतीचा भाव कमी होऊ देणार नाही. अशी ज्याची वृत्ती आहे त्याला संत म्हणा. विठ्ठल विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. या साधू संतांचा विषय केवळ केवळ काय आहे? केवळ नारायण आहे, दुसरं काही त्यांना आवडत नाही. काका केवळ नाही. एक विषय तो सकळांचा हरी, किंवा आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. ओ विषय फक्त त्यांचा नारायण. साधू संतांपुढे दुसरा विषय नसतो. केवळ त्यांचा विषय काय? त्यांचा विषय केवळ नारायण.
बस दुसरं काही त्यांना आवडत नाही. मग नावडी जनधन माता पिता जन नावडी तुका म्हणे सत्य ऐका वचन त्यजोनिया जन भक्ती करा. जन त्यागा, या जगाच्या नादी लागू नका, केवळ आपण परमार्थ करा. जग चांगलं नाही, जग दुतोंडी आहे. इकडं काय म्हणतं तिकडं काय म्हणतं. इथं चांगलं म्हणले तिकडे जाऊन म्हणले त्याचं काय कराय. जगाचं काय घेत म्हणून लोक अवघड आहे. लोकेश ना घातक आहे. जगाचा त्याग करा. तुका म्हणे आम्हा एकांताचा आवाज ब्रह्मे ब्रह्मरस शेऊ सदा. म्हणून तुकोबा म्हणतात जनाचा त्याग करा. जे जन तुम्हाला त्रास देतील परमार्थ करू देणार. हा आजकाल तर जग अवघड झालं. अवघड झालं. अन्न वस्त्र निवारा याच्या भानगडीत आपण आहोत सगळेजण. आणि सगळेजण या जगात वावरतायत. त्याची त्याची धावपळ चाललेली आहे. आणि या जगाचा जर आपण विचार केला तर आज कुणीच कुणाविषयी चांगलंच म्हणतील असं नाही राहिलं. असं जग झालंय. तुकोबा सांगतात जग अमंगळ लागे देखता विटाळ. पाहिलं तरी विटाळ लागेल असं जग. या जगामध्ये राहत असताना या लोकेशनेला आणि बळी पडू नका. लोकांपासून वेगळं व्हा आणि परमार्थ करा. जे लोक परमार्थाला विरोध करतात त्यांच्यापासून दूर व्हा. मग नावडी
येथे श्वास तयार करून मिळतो. तुमच्या खात्यावरती मी माझ्या अंगठ्याने काढू शकतो. माझ्या अंगठ्याचा ठसा सुद्धा त्याला देऊन टाकतो. अंगठ्याचा ठसा सुद्धा ज्याचा त्याचा त्याला देऊन टाकला. ही कुणाची शक्ती हो? कोणता कारखाना असेल अंगठ्याचा ठसा सुद्धा स्पेशल. आंब्याचं उत्पन्न घ्यायचं. त्यांनी काय करावं लागतं? त्यांनी काय करावं लागतं? आंब्याचं उत्पन्न घ्यायला होय काय करावं लागतं? होय करावं ना. आंब्याचं उत्पन्न घ्यायला त्यांनी होय करावं लागेल. होय आता कुठे आंब्याचा अजून आंबा जन्माला आलेला नाही, तर उत्पन्नच आंब्याचं होतं. पहिले काय लागतं? होय आणणार कुठे? हा बोला जय गोंधळ. आंबा अजून जन्माला आलाय का? नाही. आपलं उत्पन्न काय द्यायचंय? आंब्याचं. त्यांनी काय करावं लागेल? ती होय करावं. होय आणणार. सरळ सरळ बोलतो. आता जे आंबे आपण खातोय याचा अर्थ पहिली पोय कुणीतरी दिली असेल ना. एकदम पहिली, कधी एकदम एकदम पहिली बनवली कुणीतरी दिली असेल ना. सत्यशक्ती देव तोच आहे. माझा परमात्मा हे सगळं करतोय, तोच माझ्या संकटात धावून येणार आहे, असा ज्याचा भगवंताप्रती शुद्ध भाव आहे. काहीच साकडे पडून. आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबर आहे भगवंताच्या भक्ताचा तुका शुद्ध म्हणे सत्य कर्मा भावे साध तुका म्हणे सत्य कर्मा भावे साध तुका म्हणे वा वा वा. सत्य कर्मा भावे साध तुका तुका म्हणे सत्य कर्मा भावे साध तुका म्हणे सत्य कर्मा व्यवसाय 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 हातलिया भय नरकादान घातलिया भय नरकादाने घातलिया भय नरकादाने घातलिया भय नरकाचा विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण वा वा. विषय तो न आवडे जनधन माता पिता न आवडे जन धन
नावडे जन जन माता पिता नावडे जन जन माता पिता जय हो झाला Thank you.